श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथा सरिता या तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनेलमध्ये. वर्षभरामधून महत्त्वाच्या येणाऱ्या 2 एकादशी म्हणजे आषाढी आणि कार्तिकी, आणि त्यापाठोपाठ येणारी ही तिसरी महत्त्वाची एकादशी म्हणजे कामिका एकादशी. जुलै महिन्यामध्ये साजरी केली जाणारी ही एकादशी का महत्त्वाची आहे, यासाठीचा महत्त्वाचा दिनांक कोणता, ह्या वर्षी ती कोणत्या तारखेला आलेली आहे, आणि कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी आवर्जून करण्याच्या आहेत, ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे आपल्या व्हिडिओला न चुकता शेवटपर्यंत नक्की ऐका, आणि व्हिडिओ आवडलाच तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. हिंदू धर्मामध्ये कामिका एकादशी हा सण खूप जास्त महत्त्वाचा आहे. श्रीहरी विष्णूच्या पूजेसाठी हा खूप जास्त खास आणि पवित्र मानला गेलेला आहे, कारण या तिथीची पूजा आणि उपवास केली तर आपल्या सर्व पापांचा नाश होतो. यासाठीची जी कथा आहे ती देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्या अगोदर आपण जाणून घेऊया तिथी आणि शुभमुहूर्त. कामिका एकादशी यावर्षी 21 जुलै 2025ला आलेली आहे. याची पराणा वेळ म्हणजेच उपवास सोडण्याचा दिवस हा 22 जुलै म्हणजे सकाळी 5:07 ते सकाळी 7:05 असणार आहे. पारण दिवस हा द्वादशी समाप्ती मुहूर्त 7:05 आहे. एकादशीची सुरुवात 20 जुलै 2025 रोजी दुपारी 12:12 होणार आहे. तर या तिथीची समाप्ती ही 21 जुलै 2025ला रात्री 9:38 होणार आहे. उदयतिथीनुसार ही एकादशी आपण 21 जुलैला साजरी करणार आहोत. असं मानलं जातं की या दिवशी उपवास करणं म्हणजे पवित्र गंगा नदी स्नान करण्यासारखं आहे. हा दिवस श्रीधर रूपातील श्री विष्णूची पूजा करण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा देखील आहे. जेव्हा कामिका एकादशीचे काटेकोरपणे पालन कराल त्यावेळी भक्ताला शांती आणि इच्छा पूर्ण होण्याचा आशीर्वाद मिळतो. धार्मिक शास्त्रामध्ये भगवान विष्णूची पूजा करणाऱ्या व्यक्तीला सुखसमृद्धी आणि धनप्राप्ती होत असते. हे व्रत जर तुम्ही केले तर तुम्हाला मोक्षप्राप्ती होण्यासाठी देखील मदत होतो. यासोबतच तुम्ही या दिवशी कोणतेही दान करण्याचं विशेष महत्त्व आहे, ज्यामुळं व्यक्तीला पुण्य प्राप्त होतं आणि त्याच्या जीवनातील सर्व संकट हे दूर होतात. एकादशीचं व्रत केलं तर तुम्हाला अक्षय पुण्य मिळतं आणि त्या व्यक्तीच्या मनावरती, वाणीवरती आणि कृतीवरती परिणाम होऊन त्या सर्व शुद्ध होतात. त्यालाच भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. आता यापुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशीची कथा, की कामिका एकादशी का साजरी केली जाते. तर एका पौराणिक कथेनुसार सांगण्यात येतं की एका गावामध्ये एक रागीट माणूस राहत होता. या रागीट माणसाचं एक दिवस एका ब्राह्मणासोबत भांडण झालं, आणि हे भांडण एवढं विकोपाला गेलं की त्या रागीट व्यक्तीच्या हातून त्या ब्राह्मणाचा मृत्यूच झाला. ब्राह्मणांचा मृत्यू म्हणजे खूप मोठी गोष्ट होती, आणि हे ब्रह्मपाप आपल्या हातून झाल्यामुळं तो फारच दुःखी झाला, आणि काही करून आपल्याला ह्या पापामधून तर मुक्तता झालीच पाहिजे असं त्या माणसाला वाटू लागलं. एके दिवशी त्याला एक ऋषी भेटले आणि त्यांनी कामिका एकादशीच्या व्रताबद्दलची माहिती त्या माणसाला सांगितली. मनोभावे त्याने हे व्रत पूर्ण केले, आणि त्यानंतर अचानक एका रात्री श्री विष्णू त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि या पापामधून मी तुम्हाला मुक्त करत आहे अशा वर त्यांनी त्याला दिला, आणि त्या दिवसापासून तो या ब्रह्मपापापासून मुक्त झाला. तेव्हापासूनच ही कामिका एकादशी ही पापमुक्त होण्यासाठी प्रसिद्ध आहे. जेव्हा तुम्ही हे एकादशीचे व्रत करत असता त्यावेळेस तुम्हाला अश्वमेघ व्रत केल्याचं जे पुण्य आहे तेच मिळत असतं. त्यामुळं जर तुम्हाला असं काही वाटत असेल तर तुम्ही देखील ही एकादशी अतिशय नियमांनी आणि काटेकोरपणे पालन करून पापमुक्त होण्यासाठी साजरी करू शकता. आता आणखीन पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे या एकादशी दिवशी तुम्ही काय दान करणार आहात त्याबद्दलची माहिती. तर सर्वात अगोदर ही गोष्ट लक्षात घ्या की कामिका एकादशीला जे दान तुम्ही करत असता ते तुम्हाला एकतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तींनाच करायचे आहे. यासोबतच जो तुम्ही दान करणार आहात त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला गूळ, तांदूळ, डाळी अशा कडधान्यांचा समावेश त्यामध्ये असायला हवा. यासोबतच सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिवळ्या पदार्थांचा समावेश, ज्याला विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त झालेला असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही पिवळ्या वस्तूंचे, फळे, फुले, कपडे अशा पिवळ्या रंगाच्या वस्तू जेव्हा एखाद्या व्यक्तीला दान कराल त्यामागे तुम्हाला श्री विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. पूर्वजांना जर मोक्ष मिळवून द्यायचा असेल तर या दिवशी तुम्ही काळे किंवा पांढरे तीळ दान करायचे आहेत.
यासोबतच तुम्ही तूप किंवा दह्याचे देखील दान करू शकता. तर ही झाली कामिका एकादशीबद्दलची माहिती. 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजून 12 सुरू होणारी ही एकादशी तुम्हाला 21 जुलै 2025 सकाळी 9 वाजून 38 असणार आहे. पण उदयतिथीनुसार तुम्हाला हे व्रत 21 जुलै रोजी पाळायचे आहे. या दिवशीच तुम्हाला गुरुपुष्य योग, सर्वार्थसिद्धी योग आणि अमृतसिद्धी योग हे देखील या दिवशी तयार होत असल्याने ही जी एकादशी आहे तिला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कामिका एकादशीची माहिती आणखी कोणाला जरी हवी असेल तर आपला हा चॅनेल आणि आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला देखील विसरू नका. कामिका एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.